सभी को मेरा नमस्कार। प्यारे बच्चों, कैसे हैं आप? आशा है सब स्वस्थ और सकुशल होंगे। आज हम हिंदी वल्लरी तृतीय भाषा हिंदी 7वीं कक्षा, इस कक्षा के लिए आप सबको स्वागत कर रही हूँ। अब हम हमारा देश के बारे में पहला जानकारी प्राप्त करेंगे। हमारा देश, कौन सा देश है हमारा देश? हाँ, भारत देश है। देखिए, यह हमारा भारत देश है और भारत माँ हमारी माँ है। इस जन्मभूमि के भारत माँ के हाथों में न्याय पताका है। न्याय पताका हमारा राष्ट्रीय प्रतीक है। और देखिए, यहाँ सभी धर्मों के लोग इस देश में रहते हैं और भारत माँ सभी बच्चों को अपने बच्चों के जैसे सबको पालन पोषण करती है। इसलिए कहते हैं, ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ಚ ಸ್ವರ್ಗಾದಪಿ ಗರೀಯಸಿ. ಮಕ್ಕಳೇ, ಹಾಗಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಹಾಗೂ ಜನ್ಮಭೂಮಿ ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತ ಮಿಗಿಲು, स्वर्ग से सुंदर है। ऐसा मातृभूमि हमारा देश पुण्य है। इसलिए गर्व से कहेंगे हम भारतीय है। प्राउड टू से वी आर इंडियंस। आज हम एक देशभक्ति गीत के साथ इस कक्षा को शुरू करेंगे। ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರೆಂಬ ಭಾವ ಮೂಡಲಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು ದೂರ ಮಾಡಲಿ. ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರೆಂಬ ಭಾವ ಮೂಡಲಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು ದೂರ ಮಾಡಲಿ. ಒಂದು ತೋಟದಲ್ಲಿ ಹಲವು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣ ಹೂಗಳು, ಆ ಹೂಗಳಂತೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಲವು ಮತಗಳು. ಒಂದು ತೋಟದಲ್ಲಿ ಹಲವು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣ ಹೂಗಳು, ಆ ಹೂಗಳಂತೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಲವು ಮತಗಳು. ಆ ಹೂಗಳಂತೆ ಮತಗಳು ಮಕರಂದ ಬೀರಲಿ, ಆ ಹೂಗಳಂತೆ ಮತಗಳು ಸದ್ಭಾವ ಬೀರಲಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು ದೂರ ಮಾಡಲಿ. ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರೆಂಬ ಭಾವ ಮೂಡಲಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು ದೂರ ಮಾಡಲಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು ದೂರ ಮಾಡಲಿ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವ ಪ್ರಭು दूर माडली. बहुत अच्छा है ना। अमिता मैडम जी को हृदयपूर्वक धन्यवाद। देखिए, हमारा राष्ट्रीय प्रतीक है, हमारा राष्ट्रीय ध्वज हमारे राष्ट्र का प्रतीक है और राष्ट्रीय चिन्ह और राष्ट्र गान और राष्ट्रीय प्राणी और राष्ट्रीय पक्षी, ये सब हमारे राष्ट्रीय प्रतीक है। बच्चों, पाठ का आशय ये है कि राष्ट्रीय प्रतीकों के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे और स्वतंत्र देश की पहचान करने वाले चिन्ह राष्ट्रीय प्रतीक कहलाते हैं। भारत के राष्ट्रीय प्रतीक ये है। ಮಕ್ಕಳೇ, ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ ಒಂದು ರುಂಡ ಮುಂಡ ಶರೀರ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಆಕಾರ ಇರುತ್ತೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪಶು ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗೆ. ಅದೇ ರೀತಿಯೇ ಒಂದು ದೇಶ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು ಅಂತಂದರೆ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಒಳಗೊಂಡಿರುತ್ತದೆ. ಅಂತಹ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ದೇಶ ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ। हम आदर्श वाचन प्रस्तुत करेंगे। देखिए बच्चे, आप सब अपना पाठ्य पुस्तक में ठीक तरह देखना और सुनना। भारतीय ध्वज में 3 रंग है। केसरिया रंग त्याग और वीरता का प्रतीक है। सफ़ेद रंग शांति और पवित्रता की निशानी है। हरा रंग समृद्धि और खुशहाली का है। बीच में नीले रंग का अशोक चक्र है। इसमें 24 तीलियां हैं। तिरंग ध्वज देश की आन और शान का प्रतीक है। और दूसरा है राष्ट्रीय चिन्ह। हमारा राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ से लिया गया है। यह 4 मुख वालों सिंह है। बीच में धर्म चक्र है। चक्र की एक ओर सांड और दूसरी ओर घोड़े का चित्र है। नीचे हिंदी में सत्यमेव जयते लिखा हुआ है। और तीसरा है राष्ट्रीय गान। भारत का राष्ट्रगान जनगण मन है। कविंद्र रविंद्रनाथ टैगोर ने यह गीत लिखा है। राष्ट्रगान राष्ट्रीय समारोह, राष्ट्रीय पर्व तथा विद्यालयों में गाया जाता है।
इसको गाने में 52 माने 52 सेकंड का समय लगता है। राष्ट्रगान की धुन सुनते ही खड़े होकर सम्मान देना हमारा कर्तव्य है। राष्ट्रीय प्राणी। बाघ हमारा देश का राष्ट्रीय प्राणी है। बाघ सुंदरता और शक्ति का प्रतीक है। इसके शरीर पर धारियां होती है। यह पशु जंगलों में तथा राष्ट्रीय अभयारण्यों में पाया जाता है। राष्ट्रीय पक्षी। हमारे देश का राष्ट्रीय पक्षी मोर है। इसके पंख रंग बिरंगे होते हैं। गर्दन नीली तथा लंबी होती है। इसका नृत्य बड़ा ही मनमोहक होता है। मोर प्रायः वर्षा ऋतु में नाचता है। राष्ट्रीय पुष्प। कमल भारत का राष्ट्रीय पुष्प है। यह सत्य और पवित्रता का प्रतीक है। कमल तालाबों और झीलों के कीचड़ में खिलता है। इसकी जड़ें पानी के नीचे होती है। पत्ते और पुष्प ऊपर होते हैं। ये सभी चिन्ह देश की स्वतंत्रता, एकता और गौरव को प्रदर्शित करता है। इनका सम्मान करना हमारा कर्तव्य है। अच्छा बच्चा, आदर्श वाचन माने पढ़ना। आप भी घर में इसी तरह पढ़ने की कोशिश करें। अब हम नए शब्दार्थ के बारे में अधिक जानकारी प्राप्त करेंगे। देखिए, पहला है स्वतंत्र। स्वतंत्र माने आजाद। हमारा भारत देश स्वतंत्र देश है। पर्व। पर्व माने त्योहार। त्योहार ಅಂದ್ರೇನು? ಹಬ್ಬ. ಈಗ ನಾವು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಲ್ಲ ದಸರಾ, ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ವೈಭವಯುತವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡುವಂತಹ ಹಬ್ಬ पर्व। दशहरा एक प्रसिद्ध पर्व है। प्रतीक। प्रतीक माने चिन्ह है। उदाहरण के लिए राष्ट्रध्वज हमारे राष्ट्रीय प्रतीक है। समृद्धि। समृद्धि माने संपन्नता, श्रीमंता, संपन्नते। और उद्यान माने बगीचा। उदाहरण के लिए लाल बाग एक प्रसिद्ध बगीचा है बेंगलुरु में। आन। आन का अर्थ है सम्मान, गौरव। राष्ट्रध्वज को सम्मान करना हमारा कर्तव्य है। और शान। शान माने वैभव। मैसूर का राजभवन शानदार है। स्तंभ। स्तंभ माने कंबा, पिಲ್ಲರ್, ಸ್ತಂಭ ಅಂತಾನೆ ಕರಿತೀವಿ ಅದನ್ನ। और ऋतु माने मौसम। हमारे राष्ट्रीय प्रतीक पहला है राष्ट्रध्वज। अब हम राष्ट्रध्वज के बारे में विचार विश्लेषण करेंगे। राष्ट्रीय ध्वज देखिए, राष्ट्रध्वज कैसा होता है? 3 रंगों से सम्मिलित है। भारतीय ध्वज में 3 रंग है। पहला है केसरिया। केसरिया रंग देखिए बच्चों, केसरिया रंग 3 रंग कुल, इसमें पहला है केसरिया। केसरिया वीरता और त्याग, त्याग और वीरता का प्रतीक है। और सफेद रंग शांति और समृद्धि का द्योतक है। शांति माने कबूतर को शांति का निशान पहचानते हैं। और शुद्ध जल पवित्रता का संकेत है। और तीसरा है हरा रंग। हरा रंग समृद्धि और संपन्नता का द्योतक है। सफेद रंग के बीच में होती है। इसमें 24 तीलियां होती है। तीलिया ಅಂತಂದ್ರೆ ಗೆರೆಗಳು, ಒಟ್ಟು 24 ಗೆರೆಗಳು ಕೂಡಿರುತ್ತೆ। ಅದು ಬಿಳಿ ಬಣ್ಣದ ಮೇಲೆ ಅಶೋಕ ಚಕ್ರ ಇರುತ್ತೆ। यह है हमारा राष्ट्रीय ध्वज। ये है हमारे राष्ट्रीय प्रतीक है। ये तो राष्ट्रीय चिन्ह कहते हैं। राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ से लिया गया है। बच्चों यहाँ दिखा रहा है ना, ये कौन सा है? हाँ, अशोक स्तंभ है। ये सारनाथ में है। इससे इस 4 सिंह मुख वालों का सिंह का चित्र लिया गया है। बीच में धर्म चक्र है। बीच में क्या है? धर्म चक्र। चक्र की एक ओर सांड और एक ओर घोड़े का चित्र है। सांड, सांड ಅಂದ್ರೆ ಗೂಳಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, घोड़े ಅಂದ್ರೆ ಕುದುರೆ। नीचे हिंदी में सत्यमेव जयते लिखा हुआ है। सत्यमेव जयते माने हमेशा सत्य की ही जय हो। अशोक चक्र
ಈ ಅಶೋಕ ಚಕ್ರದ ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಶೋಕ ಚಕ್ರದ ಚಿಹ್ನೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಚಕ್ರ ಅಂದಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಜ್ಞಾಪಕ ಬಂದಿರಬಹುದು. ಮಹಾಭಾರತಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಾವು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಜ್ಞಾಪಕ ಇದೆಯಾ, ಕೇಳಿದ್ದೀರಾ? ಯದಾ ಯದಾ ಹಿ ಧರ್ಮಸ್ಯ ಗ್ಲಾನಿರ್ಭವತಿ ಭಾರತ ಅಭ್ಯುತ್ಥಾನಂ ಅಧರ್ಮಸ್ಯ ತದಾತ್ಮಾನಂ ಸೃಜಾಮ್ಯಹಂ ಪರಿತ್ರಾಣಾಯ ಸಾಧೂನಾಂ ವಿನಾಶಾಯ ಚ ದುಷ್ಕೃತಾಂ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಥಾಪನಾರ್ಥಾಯ ಸಂಭವಾಮಿ ಯುಗೇ ಯುಗೇ. ಮಕ್ಕಳೇ ಕೇಳಿದ್ದೀರಾ? ಮಹಾಭಾರತ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಭಗವದ್ಗೀತೆಯಲ್ಲಿ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಇದು. ಹಾಗಂದರೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಯುಗದಲ್ಲೂ ಸಹ ಧರ್ಮದ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಸಹ ಸದ್ಗುಣ ಸಂಪನ್ನಶೀಲನಾಗಬೇಕು. ಅಧರ್ಮ ನಡೆದಿದ್ದೇ ಆದಲ್ಲಿ ಆ ಅಧರ್ಮವನ್ನು ನಾಶ ಮಾಡಿ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿ ಬರುವೆ, ಯುಗ ಯುಗಗಳಲ್ಲೂ ಸಹ ಹುಟ್ಟಿ ಬರುವೆ ಅಂತ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರಗತಿಯ ಸಂಕೇತ ಚಕ್ರ, इसलिए इसे क्या कहते हैं? धर्म चक्र कहते हैं. इसलिए धर्म चक्र के नीचे क्या है? सत्यमेव जयते, माने सत्य की ही जय होना. हम भी महात्मा गांधी जी के तरह हमेशा सच बोलना चाहिए. देखिए, ये तो नेशनल राष्ट्रीय चिन्ह, नेशनल एम्बलम का एक स्तंभ है. ये तो अशोक स्तंभ कहते हैं. इसके ऊपर 4 मुख वाले सिंह है. देखिए, दिखा रहे हैं ना, कितना सिंह है? 4 सिंह है. अब हम राष्ट्रीय गान माने कौन सा है? हाँ, जनगण मना. भारत का राष्ट्रगान जनगण मन है. रविंद्रनाथ टैगोर ने यह गीत लिखा है. देखिए, रविंद्रनाथ टैगोर कविंद्र भी है और गुरुकुल का गुरुजी भी है. इन्होंने शांति निकेतन नामक एक गुरुकुल का स्थापन की है. अब विश्व भारती नाम से प्रसिद्ध हुआ है. राष्ट्रगान गाने में 52 माने 52 सेकंड का समय लगता है. राष्ट्रगान की धुन सुनते ही खड़े होकर सम्मान देना हमारा कर्तव्य है. ನಾವೆಲ್ಲಾದರೂ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತೀವಿ, ಇಲ್ಲ ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಿಮಿಸಸ್ಸಲ್ಲಿ ಆಟ ಆಡ್ತಿರ್ತೀವಿ, ಇಲ್ಲ ಯಾವುದೋ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿರ್ತೀವಿ. ಜೋ ಹಬ್ ರಾಷ್ಟ್ರಗಾನ್ ಸುನ್ತೆ ಹಿ, ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ನಮ್ಮ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಕಡೆ ಹೋಕರ್ ನಿಂತುಕೊಂಡು ಸಮ್ಮಾನ್ ಗೌರವವನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಮಕ್ಕಳು ಯಾರಿಗಾದರೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂದರೆ, ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ಆಡೋವಾಗ ಯಾರಾದರೂ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀವು ಹೇಳಿ, ರಾಷ್ಟ್ರಗಾನ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಗೌರವವನ್ನು ಕೊಡುವಂಥದ್ದು ಹರೇಕ್ ಭಾರತೀಯ का कर्तव्य है, हरेक नागरिक का कर्तव्य है. जो ये है राष्ट्रीय गाना. राष्ट्रीय गाना कितने सेकंड्स में गाना है? 52 सेकंड के अंदर इसे गाना है. और राष्ट्रीय प्राणी कौन सा है? हाँ, हमारा राष्ट्रीय प्राणी देश का सुंदरता और शक्ति का प्रतीक है. ये देखिए, बाघ हमारे राष्ट्रीय प्रतीक है. इसके शरीर पर दारियाँ होती है. दिखा रहे हैं ना, दारियाँ माने कप्पु बಣ್ಣದ ಪಟ್ಟಿಗಳಿದೆ ಇದರ ಮೇಲೆ. यह पशु जंगलों में तथा राष्ट्रीय अभयारण्यों में पाया जाता है. ಇವೆಲ್ಲನೂ ಕಾಡು ಪ್ರಾಣಿಗಳು. ಮಕ್ಕಳೇ, ಕಾಡು ಪ್ರಾಣಿಗಳನ್ನು ನಾವು ಸಾಕೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲಿರುತ್ತೆ? ಜಂಗಲೊಮ್ಮೆ. ಜಂಗಲ್ ಅಂದರೆ ಕಾಡುಗಳಲ್ಲಿ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿರುವಂತಹ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಭಯಾರಣ್ಯಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ನಾಗರಹೊಳೆ, ಬಂಡೀಪುರ ಈ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸ್ವೇಚ್ಛೆಯಿಂದ ಆರಾಮಾಗಿರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಂತಲೇ ಮಾಡಿರುವಂತಹ ಅಭಯಾರಣ್ಯಗಳು. ಏ ಹೈ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ. ಯಾಕೆ ನಾವು ಹುಲಿಯನ್ನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ? ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಕತೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ನಿಮಗೆ, ಓದಿರ್ತೀರಾ, ಟಕ್ಕ ನರಿ ಅಂತ. ಟಕ್ಕ ಅಂದರೆ ಮೋಸ. ಒಂದು ಸಲ ನರಿ ಏನು ಮಾಡುತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಒಂದು ಕಾಗೆ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಅದು ರೊಟ್ಟಿಯನ್ನು ನೋಡುತ್ತೆ. ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಆ ರೊಟ್ಟಿನ ತಿನ್ನಲೇಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಆ ನರಿ ಕಾಗೆ ಹಿಂದೆನೇ ಬರುತ್ತೆ. ಕಾಗೆಯನ್ನು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಅದು ಹೇಳುತ್ತೆ, ನೀನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡ್ತೀಯ, ನಿನ್ನ ಹಾಡು ಕೇಳಬೇಕು ಅಂತಲೇ ನಾನು ಬರ್ತಿದ್ದೀನಿ, ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಹಾಡು ಹೇಳ್ತೀಯಾ ಅಂತ. ಕಾಗೆ ಹೇಳುತ್ತೆ, ಯಾರೂ ನನ್ನ ಹಾಡು ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ, ನೀನು ಇಷ್ಟಪಡ್ತಿದೀಯಲ್ಲ ಅಂದಾಗ, ಇಲ್ಲ, ನನಗೆ ನೀನು ಹಾಡೋ ಅಂಥ ಹಾಡೇ ತುಂಬ ಇಷ್ಟ, ಒಂದೇ ಒಂದು ಸಲ ನನಗೋಸ್ಕರ ಹಾಡು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳುತ್ತೆ.
ಆಗೇನು ಮಾಡುತ್ತೆ, ಕಾಗೆ ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ. ಯಾರೂ ನನ್ನ ಹಾಡು ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ನನ್ನ ಹಾಡು ಅಂದರೆ ಕರ್ಕಶ ಅಂತಾರೆ ಜನ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಖುಷಿಯಾಗಿ ಅದು ಹಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಅದು ಹಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಏನಾಗುತ್ತೆ, ರೊಟ್ಟಿ ಕೆಳಗಡೆ ಬಿತ್ತು. ಆ ರೊಟ್ಟಿ ಇಮ್ಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಯಾವುದು ಎತ್ಕೊಂತು, ನರಿ ಬಾಯಿಗೋಯ್ತು. ಇದು ಮೋಸ ಮಾಡಿ ಆಹಾರವನ್ನು ಇನ್ನೊಂದರಿಂದ ಕಿತ್ಕೊಳ್ತು, ಯಾವುದು, ನರಿ. ಆದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಹುಲಿ ಹಾಗಲ್ಲ, ನೇರ, ದಿಟ್ಟ, ನಿರಂತರ. ಅದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೇಟೆ ಆಡಬೇಕು ಅಂದರೆ ಸಾಹಸದಿಂದ ಮುನ್ನುಗ್ಗಿ ಬೇಟೆ ಆಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಆಹಾರ ಬೇಕು ಅಂದಾಗ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬೇಟೆ ಆಡುತ್ತೆ ಹೊರತು ಮತ್ತೆ ಇರೋವಂಥದ್ದನ್ನೇ ಅದು ತಿನ್ನೋಕ್ಕೆ ಹೋಗಲ್ಲ ಅಂತಾರೆ. ಮತ್ತು ಇದರ ಸಾಹಸ ಮತ್ತು ಸುಂದರತೆ, ಆಕರ್ಷಣೀಯ ಒಂದು ಇದರಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಾಣಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಿ, राष्ट्रीय पक्षी कौन सा है? बहुत सुंदर पक्षी है ना, हाँ, मोर है। हमारा देश का राष्ट्रीय पक्षी मोर है। इसके पंख रंग बिरंगे होते हैं। देखिए, इसके पंख ಅಂದರೆ ರೆಕ್ಕೆಗಳು ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ, ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದಾಗಿದೆ. ಗರ್ದನ್ ನೀಲಿ ತಥಾ ಲಂಬಿ ಹೋತಿ ಹೈ. ಗರ್ದನ್ ಹೇಗಿದೆ ನೋಡಿ, ನೀಲಿ ಬಣ್ಣದಲ್ಲಿದೆ, ಕಾಣಿಸ್ತಿದೆಯಲ್ಲ. ಅದರ ನೀಲಿ ಆ ಒಂದು ಬಣ್ಣ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ, ನ್ಯಾಚುರಲ್ ಕಲರ್ ಅದು. ಆ ಒಂದು ಬಣ್ಣವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ರೂ ನಾವು ಅದನ್ನು ತರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಇತ್ನಾ ಆಕರ್ಷಕ್ ಅವ್ರ ಮನಮೋಹಕ ಹೈ. ಇಸ್ಕಾ ನೃತ್ಯ ಬಡಾ ಹಿ ಮನಮೋಹಕ ಹೋತಾ ಹೈ. ದೇಖಿ ನೋಡಿ, ಅದರ ರೆಕ್ಕೆಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಿ ಹಾಡೋವಾಗ ನೃತ್ಯ, ನಾಚನ ಅಂತಂದರೆ ನೃತ್ಯ ಮಾಡೋವಾಗ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯ ಹೋತೆ ಹೈ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ ಮನೆ हमारा भारत का राष्ट्रीय पुष्प कमल है। देखिए ये कमल, यह सत्य और पवित्रता का प्रतीक है. ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ನೋಡಿರಬೇಕು, ತಾವರೆ ಹೂವು ಎಷ್ಟು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತಂತಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ಸಂಸ್ಕೃತಿಯ ಪ್ರತೀಕ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಹಬ್ಬಗಳನ್ನು ಸಹ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ಮಾಡುವಂತಹ ಆಚಾರ ವಿಚಾರ ನಮ್ಮದು. ಯಾವುದೇ ಒಂದು ಹಬ್ಬ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ದೇವರನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡಾಗ ಲಕ್ಷ್ಮಿ, ಸರಸ್ವತಿ ಅಂತಂದಾಗ ಮೊದಲು ಜ್ಞಾಪಕ ಬರುವಂಥದ್ದು ತಾವರೆ. ತಾವರೆ ಹೂವಲ್ಲಿ ಕೂತಿರುವಂತಹ ಲಕ್ಷ್ಮಿ, ತಾವರೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿರುವಂತಹ ಸರಸ್ವತಿ, ತಾವರೆ ಹೂವನ್ನು ಇಟ್ಟು ಪೂಜೆ ಮಾಡೋದೇ ಒಂದು ಶ್ರೇಷ್ಠ ಅನ್ನುವಂತಹ ಸಂಸ್ಕೃತಿ ನಮ್ಮ ದೇಶದ್ದು. ಅಂತಹ ಕಮಲ್ ಹಮಾರ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ ಹೈ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪುಷ್ಪ ಇಸ್ಕಿ ಜಡೆ ಪಾನಿಕೆ ನೀಚೆ ಹೋತಿ ಹೈ. ಜಡೆ ಅಂದರೆ ಬೇರು. ತಾವರೆಯ ಬೇರು ನಮಗೆ ಕಾಣಿಸೋದಿಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ, ನೀರಿನ ಒಳಗಡೆ ಇರುತ್ತೆ. ಕಮಲದ ಹೂವು ಎಲ್ಲಿರುತ್ತೆ, ತಾಲಾಬ್, ತಾಲಾಬ್ ಅಂದರೆ ಸರೋವರ, ಜೀಲೋ, ಜೀಲೋ ಅಂದರೆ ಕೊಳ, ಕೊಳಗಳಲ್ಲಿ ನಿಂತಿರುವಂತಹ ನೀರು, ಆ ನೀರಲ್ಲಿ ಆ ಹೂವು ಅರಳುತ್ತೆ. ಅದರ ಹೂವು ಮತ್ತು ಎಲೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ನೋಡಬಹುದು. पत्ते और पुष्प ऊपर होते हैं. देखिए बच्चे, फूल और पत्ते ऊपर दिखा रहा है और जड़ें नहीं दिखा रहा है. वो कहाँ है, वो पानी के अंदर है. ये स्वतंत्रता, एकता और गौरव को प्रदर्शित करते हैं. कमल से पूजा करना प्रतिष्ठित मानते हैं और ये गौरव का प्रतीक है. इनका सम्मान करना हमारा कर्तव्य है. देखिए ये कमल हमारा राष्ट्रीय प्रतीक है. अच्छा बच्चों, हम हमारे राष्ट्रीय प्रतीकों के बारे में बहुत जानकारी प्राप्त किया है. अब हम एक छोटा सा गाना प्रस्तुत करूँगी. ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರಗಳಂತೆ, ಪ್ರತಿ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕುಂಟು ಅದರದೇ ಚಿಹ್ನೆಯಂತೆ. ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರಗಳಂತೆ, ಪ್ರತಿ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕುಂಟು ಅದರದೇ ಚಿಹ್ನೆಯಂತೆ. ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರ ಕೂಡ ಹೊಂದಿದೆ ಹಲವಾರು ಚಿಹ್ನೆ, ಇವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರತೀಕವಾಗಿವೆ. ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ, ರಾಷ್ಟ್ರ ಲಾಂಛನ, ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆಯು, ರಾಷ್ಟ್ರ ಹೂವು, ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರಾಣಿ, ರಾಷ್ಟ್ರ ಪಕ್ಷಿಯು. ನಮ್ಮ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಹಲವಾರು ರಾಷ್ಟ್ರಗಳಂತೆ, ಪ್ರತಿ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕುಂಟು ಅದರದೇ ಚಿಹ್ನೆಯಂತೆ. ಪ್ರತಿ ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕುಂಟು ಅದರದೇ ಚಿಹ್ನೆಯಂತೆ. अच्छा बच्चों, कैसा लगा? बहुत अच्छा है ना? और एक बार हमीदा मैडम जी को धन्यवाद. देखिए हमारा राष्ट्रीय प्रतीक याद रखना, राष्ट्रध्वज, राष्ट्र चिन्ह, राष्ट्रगान, राष्ट्र प्राणी, राष्ट्र पक्षी, राष्ट्र पुष्प. अब हम प्रश्नोत्तर के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. देखिए पहला प्रश्न है,
हमारा राष्ट्रीय ध्वज किसका प्रतीक है? राष्ट्र ध्वज देश की और शान का प्रतीक है। वेरी गुड। हमारा राष्ट्रीय प्रतीक देश की और शान का प्रतीक है। वेरी गुड आर्यन। हमारे राष्ट्रीय चिन्ह के नीचे क्या लिखा हुआ है? हाँ, सत्यमेव जयते। वेरी गुड। राष्ट्रगान किसने लिखा है? रविंद्रनाथ टैगोर। रविंद्रनाथ टैगोर। ऋषिता, बहुत खूब। मोर कब नाचता है? वर्षा ऋतु में। वर्षा ऋतु में। प्रज्वला, कीप इट अप। कमल कहाँ खिलता है? तालाब और झीलों के कीचड़ में। तालाब और झीलों के कीचड़ पानी में। वेरी गुड। बहुत अच्छी तरह आप प्रश्न का उत्तर बताया। आप सबको बहुत बहुत शुक्रिया। हमारा राष्ट्रीय ध्वज किसका प्रतीक है? राष्ट्र ध्वज देश की और शान का प्रतीक है। देश की और शान का प्रतीक है। वेरी गुड आर्यन। हमारे राष्ट्रीय चिन्ह के नीचे क्या लिखा हुआ है? सत्यमेव जयते। हाँ, वेरी गुड। सत्यमेव जयते। वेरी गुड संजना। राष्ट्रगान किसने लिखा है? वेरी गुड। राष्ट्रगान रविंद्रनाथ टैगोर ने लिखा है। ऋषिता, कीप इट अप। मोर कब नाचता है? वर्षा ऋतु में। कमल कहाँ खिलता है? तालाब और झीलों के कीचड़ में। तालाब और झीलों के कीचड़ में खिलता है। वेरी गुड संजना। अच्छी तरह उत्तर दिए हैं आप सब लोग। अच्छा, हम विलोमार्थक शब्द के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। पहला है पवित्र। पवित्र का विलोमार्थक शब्द क्या है? विलोमार्थक ಅಂತಂದ್ರೆ ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್। पवित्र, अपवित्र। और सत्य। सत्य का विलोमार्थक शब्द क्या है? असत्य। और एकता। एकता का विलोमार्थक शब्द? हाँ, वेरी गुड, अनेकता। विजय। विजय शब्द का विलोमार्थक शब्द है? वेरी गुड, पराजय। और स्वतंत्र। स्वतंत्र शब्द का विलोमार्थक शब्द ಪರತಂತ್ರ है। ಪರತಂತ್ರ ಅಂದರೆ ಬೇರೆಯವರ ಅಧೀನದಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು, ಸ್ವತಂತ್ರ ಅಂದರೆ ನಾವು ಸ್ವತಂತ್ರರಾಗಿರುವಂಥದ್ದು। स्वतंत्र का विलोमार्थक शब्द परतंत्र है। अच्छा बच्चे, हम आगे बढ़ेंगे। हमारे राष्ट्रीय प्रतीक है, देखिए कौन कौन सा। वो उत्तर ऊपर है, चिन्ह के सामने आप इसका उत्तर लिखना। देखिए, सोचो और सही शब्द चुनो और चित्रों के आगे लिखो। बच्चे, पहला चित्र कौन सा है? हाँ, राष्ट्रीय चिन्ह। और दूसरा कौन सा है? हाँ, राष्ट्र पुष्प। और ये चित्र किसका है? वेरी गुड, ये है राष्ट्र पक्षी। और ये चित्र किसका है? 3 रंगों का, हाँ, राष्ट्र ध्वज। और नीली रंग में हुए है ये अशोक चक्र। और ये है राष्ट्र प्राणी। राष्ट्र चिन्ह, राष्ट्र पुष्प, राष्ट्र पक्षी, राष्ट्र ध्वज, अशोक चक्र, राष्ट्र प्राणी, ये सब हमारे राष्ट्रीय प्रतीक है। बच्चों, अशोक चक्र में 24 तिलिया का अर्थ जानते हैं ना आप? 24 ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, 24 ಗೆರೆಗಳಿರುತ್ತೆ। 4 ಸಿಂಹಗಳ, ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಚಿಹ್ನೆಯಲ್ಲಿ 4 ಸಿಂಹಗಳ ಮುಖ ಮುದ್ರೆಗಳಿರುತ್ತೆ। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 4 ದಿಕ್ಕುಗಳು, ಪೂರ್ವ, ಪಶ್ಚಿಮ, ಉತ್ತರ, ದಕ್ಷಿಣ, 4 ದಿಕ್ಕುಗಳಲ್ಲಿ ಧರ್ಮವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯ। ಸದ್ಗುಣ ಸಂಪನ್ನಶೀಲರಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಗೌರವವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ। ಆ ಒಂದು ಪ್ರತೀಕವಾಗಿ 24 ಗೆರೆಗಳು ಅಂದರೆ 24 ಗಂಟೆ। ಒಂದು ದಿನಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಗಂಟೆ? 24 ಗಂಟೆ। 24 ಗಂಟೆನೂ ಸಹ ನಾವು ಧರ್ಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದೇ ಇದರ ಸಂಕೇತ। ಮಕ್ಕಳೇ, ಮುಂದೆ ಹೋಗೋಣ। ಈಗ हमारे राष्ट्रीय प्रतीक, इस पाठ में थोड़ा सा शब्द विचार के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। देखिए यहाँ का, के, की, ये क्या है? ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ। ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಅಂದರೆ ಏನು? ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನೀವು ಓದಿರ್ತೀರ, ರಾಮನು, ರಾಮನನ್ನು, ರಾಮನಿಂದ, ರಾಮನಿಗೆ, ರಾಮನ ದೆಸೆಯಿಂದ, ಅಂದರೆ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳು ಇಲ್ಲದೆ ವಾಕ್ಯವನ್ನು, ಸಂಪೂರ್ಣ ವಾಕ್ಯವನ್ನು ಮಾಡೋಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ।
ಅರ್ಥಗರ್ಭಿತ ವಾಕ್ಯ ಆಗಬೇಕು ಅಂತಂದರೆ ನಾವು ಸಂಬಂಧಕಾರಕ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯಗಳನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು. ಇದನ್ನು ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಕಾರಕ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ತಿಳ್ಕೊತೀರ. ಈಗ ಮೊದಲಿಗೆ ಕಾ ಕೆ ಕಿ ಅಂದರೆ ಕಾ ಅಂದರೆ ಏಕವಚನಕ್ಕೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ. ಕೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಬಹುವಚನ ಪುಲ್ಲಿಂಗ, ಕಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಏಕವಚನ ಮತ್ತು ಬಹುವಚನ ಎರಡಕ್ಕೂ ಸಹ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗದಲ್ಲಿ ನಾವು ಇದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಿ. ಮೊದಲು ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಉದಾಹರಣೆ ಇದೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ. ನಾಮಪದ ಮತ್ತು ಸರ್ವನಾಮಗಳ ಈ ಎರಡರ ಮಧ್ಯೆ ಬರುವಂತಹ ಸಂಬಂಧವನ್ನು ಸೂಚಿಸುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಏನಂತೀವಿ? ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ. ಹಿಂದಿ ಮೇ कारक कहते हैं. ಉದಾಹರಣೆಗೆ ಜೈಸೆ ರಾಮ್ ರಾಜ ದಶರಥ ಕಾ ಬೇಟಾ ತಾ. ರಾಮ ಯಾರು? ರಾಜ ದಶರಥನ ಮಗ. ಕಾ ಅಂತ ಯಾಕೆ ಬಂತು? ರಾಮ ಹುಡುಗ ಏಕವಚನ. ರಾಜ ದಶರಥ್ ರಾಮ के पिता थे. दूसरा वाक्य में राजा दशरथ राम के पिता थे. ರಾಮ ಕೆ ಯಾಕೆ ಬಂತು? ರಾಜ ದಶರಥ ತಂದೆಯವರು, ಹಿರಿಯರು. ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಪುಲ್ಲಿಂಗ ಬಂದಾಗ ನಾವು ಕೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸ್ತೀವಿ. ಸೀತಾ ರಾಮ ಕಿ ಪತ್ನಿ ಥಿ. सीता कौन सा लिंग है? हाँ, स्त्रीलिंग. पत्नी स्त्रीलिंग, इसलिए की कारक का प्रयोग करते हैं. यह गीता का खिलौना है. खिलौना मने ये भी पुल्लिंग होने के कारण का प्रयोग किया है. ये मुर्गी के अंडे है. अंडे ಮೊಟ್ಟೆಗಳು. ಅಂಡ ಅಂದರೆ ಮೊಟ್ಟೆ, ಅಂಡೆ ಅಂದರೆ ಮೊಟ್ಟೆಗಳು. ಅದು ಸಹ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬಂದಿದೆ? ಕೆ ಬಂದಿದೆ. ಯಹ ಬುಡಿಯಾ ಕಿ ಲಾಟಿ ಹೈ. ಲಾಟಿ ಅಂದರೆ ಮುದುಕಿ ಅಜ್ಜಿ ಏನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ? ಕೋಲನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬುಡಿಯಾಕಿ ಲಾಟಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪದ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಿ ಅನ್ನುವಂತಹ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯವನ್ನು ಬಳಸಿದ್ದೀವಿ. नमूने के अनुसार सही शब्द लिखिए. देखिए, उदाहरण के लिए राष्ट्रगीत कौन सा है? गुड, जनगण मन. राष्ट्रीय पक्षी मोर. राष्ट्रीय खेल हाकी. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಫಲ್ ಆಮ್. ಆಮ್ ಅಂದರೆ ಯಾವುದು? ಮಾವಿನ ಹಣ್ಣು. ಹಣ್ಣುಗಳ ರಾಜ ಅಂತ ಯಾವುದನ್ನು ಕರಿತೀವಿ? ಮಾವಿನ ಹಣ್ಣನ್ನು. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಫೂಲ್ ಕಮಲ್. ರಾಷ್ಟ್ರ पिता कौन है? गुड, महात्मा गांधी. जो इस तरह नमूने के अनुसार आप भी अपना घर में लिखने की कोशिश करें. अब हम गृह कार्य के रूप में ये प्रश्न दे रही हूँ. इन प्रश्नों के उत्तर लिखिए. केसरिया रंग किसका प्रतीक है? धर्मचक्र के नीचे क्या लिखा है? कमल किसका प्रतीक है? बच्चों, इन प्रश्नों का उत्तर आप अपना घर में लिखना और अपने अध्यापक को दिखाना. आज हम इस पाठ को समाप्त कर रही हूँ. बच्चों, अंत में एक बात कहना चाहती हूँ. आप सब हमारा राष्ट्रीय चिन्हों को गौरव देना है. हर एक नागरिक का कर्तव्य है. याद रखना, अब हमारे ये कक्षा समाप्त हो रही है. आप सब अपना घर में स्वस्थ रहो और स्वच्छता से रहो और हमारा राष्ट्रीय प्रतीकों को हमेशा गौरव करना अभ्यास कर लीजिए. मुझे आशा है यह पाठ आपको समझ में आया होगा. सुनने के लिए और सबको धन्यवाद. मेरा नाम शोभा है. मैं सरकारी पदवी पूर्व कॉलेज देवनहल्ली तालुक बेंगलुरु ग्रामांतर जिला में काम कर रही हूँ. धन्यवाद.